मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता सुरू झाल्यात। विरोधकांनी रेल्वे मंत्र्यांवर सडकून टीका केली आहे। देशाचे रेल्वे मंत्री नव्हे तर रील मंत्री असल्याचं शरसंधान आदित्य ठाकरेंनी साधलंय। तर दुर्घटनेची जबाबदारी ही रेल्वे विभागाचीच असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। तर दुसरीकडे लोकल दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रेल्वे प्रशासनावर खापर फोडलंय। रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे मुंबईची ही परिस्थिती झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। वर्षी देखील 1000 पेक्षा जास्ती लोकांचा असाच मृत्यू झालेला आहे। रेल मंत्री वेगवेगळ्या कॉमिक आवाजमध्ये हल्ली भाषण द्यायला सुरू झालेले आहेत। कधी असं वाटतं ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झालेत का, रेल मंत्री झालेत का? पण खऱ्या अर्थाने रेल्वेवर काम कोणी करत आहे का? रेल मंत्री आहेत की रील मंत्री आहेत? हे ना तुम्ही नुकसान भरपाई असेल, कॉम्पेन्सेशन असेल त्यांच्या परिवाराला द्याल, पण पुढची जी लोक आहेत जे रेलमधून प्रवास करणार आहेत, जी लोकलमधून प्रवास करणार आहेत, सगळा काही फोकस तुमचा एसी ट्रेनवर आहे, इमारतींच्या उद्घाटनावर आहे, पण रेल्वे सेफ्टीवर कोणाचा नक्की लक्ष आहे हे पण प्रश्न विचारणं गरजेचं आहे। आणि कुठे ना कुठेतरी रेल मंत्री याचं उत्तर देतील का? या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे, हे कोणी नाकारू शकत नाही। कारण शेवटी ज्या डिपार्टमेंटचं ही घटना घडती, परंतु त्यांची जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये त्यांना आता ह्याच्याबद्दलची चौकशी ही निश्चितपणे त्यांचे आदेश निघालेच असतील। चौकशी केल्यानंतर काय फॅक्ट आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। गेले इतके वर्ष जे मी तुम्हाला सांगतो की बाहेरून येणारे जे लोंढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे, याच्यातच ही रेल्वे कोलमडली कशासाठी? रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे। लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत, ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत, कोण येतंय कोण जातंय माहिती नाहीये। नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ते काय मेट्रो आणि काय करतात मोनोरेल, याने प्रश्न नाही सुटणार। मुंबईमध्ये मोनोरेल्स आहेत, मेट्रो आहे, सगळ्या गोष्टी रेल्वे आहे, बरोबर आहे। मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का? 2 व्हीलर 4 व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का? नाही थांबलंय। म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत। म्हणजे नक्की मेट्रो कोण वापरतंय, मोनोरेल कोण वापरतंय, कोण काय करतंय, काही कोणी पाहायला तयार नाहीये।